परिस्थितीमुळे आलेलं शहाणपण बरंच काही शिकवून जातं. बालपणाच्या वाटेवर मोठेपणाची जाणीव करून देऊन जातं. या कवितेतून अशाच एका मायलेकीची व्यथा तुमच्यासमोर मांडणार आहे. माय निघायची घरून भाकर तुकडा करून, पुन्हा परतायची काबाड कष्ट करून. माय निघायची घरून भाकर तुकडा करून, पुन्हा परतायची काबाड कष्ट करून. एकदा काय झालं, ती पडली शिडीवरून आणि पडली अंथरुणाशी खिळून. लेकीच्या पोटातील भूक तिच्या डोळ्यात बघून तिला आलं गहिवरून. ती म्हणाली, घरात नाही अन्नाचा एकही कण आणि त्यातच आलाय दिवाळीचा सण. घरात नाही अन्नाचा एकही कण, त्यातच आलाय दिवाळीचा सण. मग येऊलीशी लेक झाली तिची माय म्हणाली, तूच म्हणतेस ना, जोवर हरेक जीव जेवणार नाही तोवर देव बाप्पाही जेवणार नाही. मग उठ, एकमेकींना देऊ मुक्याचा घास. आपलं तर पोट भरेल, सुटेल देवाचाही उपवास. आई म्हणाली, ये मिठीत माझ्या पाखरा, सांग कुठून आलं एवढं शहाणपण तुला लेकरा. मायलेकींना इथंच मिळालं सारं सुख, अश्रूंची तहान झाली, हरली सारी भूक, हरली सारी भूक.